शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनकर्त्यांचे कान टोचणारी एक मोठी बातमी समोर येते. जालना शहरातील सरस्वती मंदिर परिसर आणि लक्ष्मीनगरमधील नागरिक आता मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पिण्याचं पाणी हवं, घर हवं, पण महापालिकेच्या लाल फितीच्या कारभारापुढे नागरिक मात्र हतबल झाले आहेत. नागरिकांनी आता प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला. उमेश माणिकराव काळे, सादबिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता आणि परिसरातील नागरिक मागील अनेक दिवसापासून पाणी पुरवठ्यासाठी, नळजोडणी आणि नागरी सुविधांसाठी वारंवार पाठपुरावा करत आहेत. पण साहेब, लोकांच्या टेबलावर फायली धूळ खात पडल्या आहेत. मुख्य मागण्या नळजोडणी आणि नागरी सुविधा, सरस्वती मंदिर परिसर आणि लक्ष्मीनगर भागात पाणी पुरवठ्यासह तातडीने मूलभूत सुविधा, नागरी सुविधा, पाणी लाईटची सुविधा देण्यात यावी. 20 फेब्रुवारी 2026 रोजीच या संदर्भात अर्ज देऊनही प्रशासनाने केवळ थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. कागदावरची कारवाई नको तर प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी हवी असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. महापालिका प्रशासन नागरिकांच्या हक्काच्या सुविधा मिळायला इतका विलंब का? निवडणुका जवळ आल्या की पुन्हा मतासाठी वस्तीत येणार का? आता प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माझं नाव उमेश माणिकराव काळे, राहणार सरस्वती मंदिरजवळ. हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 20 वर्षापासून आहे, पण या भागामध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नाही. नळ नाही, पाणी नाही, रोड नाही. तसेच या भागामध्ये जे गुंठेवारी रेग्युलेशन करायचं आहे, PR कार्डसुद्धा नाही. अनंत अडचणी या भागामध्ये आहे. तर या अडचणी लवकरात लवकर आमच्या सोडवण्यात यावा अशी माझी विनंती महापौर, उपमहापौर यांना आहे की महानगरपालिकेने या भागाकडे लक्ष देऊन मूलभूत सुविधा आम्हाला पुरवण्यात यावा. काय नाव तुमचं? उमेश माणिकराव काळे. हमारे महाराष्ट्र में बासर के बाद सरस्वती मंदिर दूसरा हमारे जालना शहर में है। और आज हम देखते हैं कि सरस्वती मंदिर यहाँ कई लोग धार्मिक स्थल, बड़ा धार्मिक स्थल है। और आज हम यहाँ देखते हैं कि जालना शहर में इतना पानी होने के बाद यहाँ सरस्वती मंदिर में यह पानी खरीद के लिया जाता है। यहाँ पे कोई नल का कनेक्शन नहीं है, जबकि यहाँ खाली एक वाल बिठाना चालू है। तो अभी हमने इसका पाठ पुरावा करे हमारे उमेश सर और हमारे सरस्वती मंदिर के सभी बेचारे यहाँ के जो भी नागरिक है। तो अभी हम पाठ पुरावा करके महानगर पालिका के आयुक्त ने आने वाले हफ्ते में यहाँ पे मंदिर पे सबसे पहले एक नल का कनेक्शन चालू करना चाहिए। और यहाँ की जितने भी बस्ती है यहाँ पे पूरे पाइपलाइन वगैरह सब डाली हुई है, खाली एक वाल बिठाना बाकी है। वो वाल का आने वाले हफ्ते में जल्द से जल्द इन्होंने कनेक्शन करके मंदिर पे और यहाँ की कॉलोनी को नल की और लाइट की सुविधा यहाँ आने वाले हफ्ते में जल्द से जल्द इनको कंप्लीट करके देना चाहिए। ये मेरी गुजारिश है। अगर आने वाले हफ्ते में अगर नहीं देता है, नहीं होता है, तो हम उपोषण के लिए महानगर पालिका में उपोषण करने वाले हैं। क्या नाम आपका? सादबिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता. मी आनंद प्रसंगवाड 17 पासून येथे राहतो. मंदिराच्या बाजूला नळाचं पाणी आणि महानगरपालिकेची एक पण सुविधा उपलब्ध नाही. त्याकरिता निवेदन आहे ते लवकरात लवकर मागणी मंजूर व्हावी.